नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो, मी अमोल देशमुख परत एकदा स्वागत करतो. आरोग्य विभागाविषयी ना आरटीआयच्या माध्यमातून एक माहिती आलेली आहे आणि जवळपास 6000 प्लस जागा ज्या आहेत ना तर त्या रिक्त असल्याची माहिती आपल्या समोर आलेली आहे ना. अशामध्ये आरोग्य सेवक असेल किंवा आरोग्य विभागातील इतर कुठले पद जे आहेत तर ते रिक्त आहे. पॉसिबली त्यांची जाहिरात जी आहे तर ती येऊ शकते ना. मागची 2023ची जी जाहिरात होती तर त्याची जॉईनिंग वगैरे ज्या आहेत तर त्या मार्च एप्रिलमधल्याच होत्या. जे टेंटेटिव्हली त्याची वेटिंग लिस्ट जी आहे ना तर ती संपण्यात आलेली आहे. ठीक आहे, मला वाटतं काहीतरी 10-5 दिवस जर राहिले असले तर राहिले. पण मी ज्यावेळेस लास्ट टाईम ज्यावेळेस मी अपडेट घेतलं तर त्यावेळेस फेब्रुवारी महिन्याच्या 16 तारखेपर्यंत होती. जर ती वेटिंग लिस्ट व्यपगत झाली असेल, एक्सपायर झाली असेल तर पुढच्या भरतीचा मार्ग जो आहे तर तो मोकळा झालेला आहे असं म्हणता येऊ शकतं. तरी पण मी आणखी एकदा व्यवस्थित अपडेट घेईलच. त्याची नेमकं काही लोकांना लेट जॉईनिंग दिलेली असते, कधी थोडंसं डिले झालं ना की मग ती पूर्ण वेटिंग लिस्ट जी आहे तर तेवढी एक्सटेंड होत असते. ते मी सगळं करेल. पण आजच्या या व्हिडिओमध्ये कोणकोणती पदं या RTIच्या माध्यमातून आपल्याला समजलेली आहे, किती पदं आहेत आणि जाहिरात जी आहे तर ती येण्यासाठी सुकाळ कोणता असू शकतो हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तत्पूर्वी पहा, आपली ही जी आरोग्य सेवक भरती बॅच जी आहे तर ती आपली 21 तारखेपासून सुरू होते. कधीपासून? 21 तारखेपासून. 21 तारखेपासून जी आहे ना तर ती ही बॅच सुरू होते. आणि ही जी महालिपिक भरती बॅच जी आहे तर तिचा आज दुसरा दिवस होता. डेमो सेशन जे आहेत ना तर ते चालू आहे. ठीक आहे, तर तुम्ही जाऊन आपल्या चॅनलवरती चेक करू शकता. जर तुम्हाला आवडलं, ही जी महालिपिकची जी स्ट्रॅटेजी आहे ना अप्रतिम आहे. मी तर म्हणतो महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अशी स्ट्रॅटेजी किंवा पाहिलंच नसेल. इतका जीव ओतून जो आहे ना तर तो यामध्ये आम्ही काम करत आहोत. बिलीव्ह मी, 1 वर्षानंतर सगळ्यात जास्त महाराष्ट्रातील निकाल जे असतील ना तर ते आणि फक्त ते eSwim अकॅडमीची आणि महालिपिक भरती बॅचेच असणार आहे. आय प्रॉमिस यू, आय गॅरंटी यू दॅट. तर ह्याच पद्धतीनं आरोग्य सेवक जे आहे ना तर ती देखील बॅच आहे. 1999 नसून याची फीस जी आहे तर ती सध्या 1499 आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करा. दोन्हीही बॅच जर तुम्हाला जॉईन करायचं असेल दोन्ही करू शकता. जर काही दिक्कत, डाऊट, कोरी, परेशानी आली 7066-155-355 या नंबरवर रिच आउट करू शकता ना. आता बघा, ही माझ्याकडे लिस्ट आहे. यामध्ये दिलेलं आहे की 2000 संचालक DHS, डायरेक्टरेट ऑफ हेल्थ डिपार्टमेंट. ठीक आहे, तर डायरेक्टरेट म्हणजे संचालक आहे. गोषवारा पदनिहाय माहे 2026. अपडेटेड माहिती आहे 2026ची. आणि याच्या अगोदर मी 64व्या नंबरवरती जो याचा व्हिडिओ घेतला होता, ही जी आहे ना तर ही आपल्याकडे नव्हती. ही जी RTIच्या माध्यमातून माहिती आलेली आहे ना ही मी फाईल केलेल्या RTIतून आलेली नाही आहे. हे मला विशेष करून सांगायचं आहे. आपल्या RTIचं तर उत्तर त्यांनी आणखी दिलेलंच नाही आहे. पण ठीक आहे, जे काही असो, हे उत्तर आलं आणि ते उत्तर जवळपास सारखेच असणार. आपण बघून घेऊया. आता या ठिकाणी ना 2 पद्धतीने जे आहेत ना तर ते भरती आहे पदावरती. ते एक पहिली पद्धत जी आहे तर ती सरळ सेवा. ठीक आहे, पहिली पद्धत कोणती? पद जे आहे तर ते डायरेक्ट सरळ सेवेने परीक्षेने भरल्या जाणार आहेत. आणि दुसरे जे आहेत ना तर ते पदोन्नतीनं भरले जाणार आहेत, प्रमोशनने भरले जाणार आहेत. आणि नंतर मग एकूण पदं जे आहेत आपल्यासाठी हा जर आकडा जो आहे तर तो महत्त्वाचा असणार आहे. एकूण पदं, यामध्ये मंजूर पदं किती आहे, भरलेली पदे, रिक्त पदे, मंजूर पदं, भरलेली पदे, रिक्त पदे अशा पद्धतीने आहे ना. आता गृहवस्त्रपाल हे जे पहिलं पद आहे तर यामध्ये 27 मंजूर पद आहे सरळ सेवेची, 24 जी आहे तर ती भरलेली आहे. एकूण रिक्त पदं किती आहे? 3 आहे. नाव या वस्त्रपालमध्ये काही पदं जी आहेत ना तर ती पदोन्नतीने पण जाणार आहेत. तर 5 पदं मंजूर केलेली आहेत, 3 भरलेली आहेत. एकूण जी आहेत ना तर ती 2 रिक्त आहेत. टोटल मंजूर पदं जी आहेत ना तर ती 32 आहे आणि एकूण रिक्त जी आहेत ना तर ती 5 आहेत. हे 2 आणि हे 3, त्यापैकी 2 जे आहेत तर ते कशाचे आहेत? पदोन्नतीने जे आहे, आणि 3 जे आहेत तर ते एकूण याचे पद आहेत ना. अशा पद्धतीने बाकीची सगळी जी पदं आहेत ना तर ती देखील आहे. भांडारणी वस्त्रपाल आहे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आहे. मेजर जे चंक्स आहेत, मी ते 100पेक्षा जास्त जे पद आहेत ना तर ते प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर. आता याची जी आहेत ना तर ती 579 पदं जी आहेत ना तर ती बाकी आहेत. टोटल जी जाहिरात येऊ शकते ना तर ती 89 साठी आहे. त्यापैकी 178 एकूण रिक्त पदं जे आहेत तर 14, म्हणजे याच्यापैकी 14 जर काढले तर 70 प्लस किंवा 60 प्लस जागा ज्या आहेत तर त्या याच्यासाठी येऊ शकतात. देन पुढचं जे महत्त्वाचं पद आहे ते प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, हे वरचं आहे. आणि हे 90% सायंटिफिक ऑफिसर, याच्या 296 पद आहेत. ठीक आहे.
देन आरोग्य पर्यवेक्षक हेल्थ सुपरवायझर जे आहे तर हे 114 जागा आहे आणि आरोग्य पर्यवेक्षक आणि इन्स्पेक्टर लेवलची जी पर्यवेक्षकीय पदं आहे आणि जी निरीक्षकाची पदं जी आहेत ना, कदाचित ही माहिती जी आहे तुम्हाला शॉकिंग वाटेल, पण ही सगळी पदं जी आहेत तर ती MPSCकडे जाण्याच्या हालचाली सुरू आहेत. मग ते फक्त स्वच्छता निरीक्षक जे 12वी पासवरती आहे ना तर ते नाही, पण स्वच्छता अधिकारी वगैरे ही जी बाकीची जी पदं आहेत ना टॉप लेवलची ग्रुप A ग्रुप B अराजपत्रित ती सगळी MPSCकडे जाणार आहे. स्वच्छता निरीक्षक किंवा MPW जाणार आहे. ठीक आहे. प्रयोगशाळा सहाय्यक बघा, प्रयोगशाळा सहाय्यक जे आहे तर ते 93 या ठिकाणी पद आहे. याच्यासाठी प्रयोगशाळा सहाय्यकासाठी जर मॅक्सिमम तुमचं पदवी जर त्यांनी विचारलं तर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे सायन्स स्ट्रीममधून, तर तुम्ही या 93 जागासाठी अप्लाय करू शकतात. आरोग्य पर्यवेक्षक जे आहेत तर याच्यासाठी देखील 114 जागा आहेत. याच्यासाठीही जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल सायन्स स्ट्रीममधून तर तुम्हाला अप्रतिम असा चान्स असणार आहे. एक्सरे टेक्निशियन एक्सरे टेक्निशियन जे आहेत तर त्यांच्या 90 जागा आहेत. ठीक आहे. किती? 90 जागा ज्या आहेत ना तर त्या आहेत. म्हणजे एक्सरे टेक्निशियन ज्यांचा कोर्स असेल तर त्यांना आरामशीर नोकरी लागते. देन रक्तपेढी संकलक ब्लड बँक ज्या आहेत तर त्या त्यांच्या किती? 32 जागा आहेत. औषध निर्माता अधिकारी 136 आहेत. ठीक आहे. औषध निर्माता अधिकारी इफ आय एम नॉट रॉंग याच्यासाठी फार्मसी जे आहे तर ते एज्युकेशन असायला पाहिजे. 136 जे आहेत ना तर त्या जागा आहेत. मोठी अशी संधी मिळू शकते. आहार तज्ज्ञ आहेत. ECG जे आहेत ना तर त्यांच्या 12 जागा आहेत. दंत डेंटिस्ट मेकॅनिक जे आहेत तर त्यांच्या 13 जागा आहेत. डायलिसिस तंत्रज्ञ जे आहेत तर ते 3 आहेत. अधिपरिचारिका, आता अधिपरिचारिकाच्या ज्या आहेत ना तर ते एकूण 9,443 जागा आहेत. 8,029 भरलेल्या आहेत. 1,414 ज्या आहेत ना तर त्या बाकी आहेत. प्रमोशननं भरलेल्या बिलकुल नाही आहे. आणि 1,414 जागा ज्या आहेत ना तर ती अधिपरिचारिकासाठी मोठी एक जम्बो भरती होऊ शकते. ANM GNMचे जे मुलं असतील पुरुष आणि महिला दोघांसाठी देखील जे आहेत ना तर ते इथं चान्सेस असणार आहे. ठीक आहे. देन सहपरिसेविकाच्या किती आहे? प्रसविका आहे. परिसेविका नाही, प्रसविका आहे. तर त्यांच्या डिलिव्हरी वगैरे ते असतात ना तर त्यासाठी 15 जागा आहेत. पाठ्यनिर्देशिका, आता नेमकं याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते मला सांगता नाही येणार, पण याच्या 214 ज्या जागा आहेत ना तर त्या आहे पाठ्यनिर्देशिका. ठीक आहे. सार्वजनिक आरोग्य परिचारिकाच्या ज्या आहेत तर त्या 0 जागा आहेत. बालरुग्ण ज्या आहेत तर त्या 87 आहेत. ठीक आहे. मनोरुग्ण दूरध्वनी चालक शिंपी ज्या आहेत तर त्या 10 जागा आहेत. मनोरुग्ण तंत्र परिचारिकांच्या 32 आहेत. ठीक आहे. भरपूर अशी मोठी आहे. नळ कारागीर प्लंबरच्या ज्या आहेत तर त्या 6 आहे. सुतार फिटर च्या 4 जागा आहेत. नेत्रचिकित्साच्या 207 आहेत. ठीक आहे. नेत्रचिकित्सा ऑफिसर ज्या आहेत तर त्यांच्या 207 जागा आहेत. मनोविकृतीच्या 28 आहे. वैद्यकीय 2 आहे. भौतिकोपचार तज्ज्ञ 4 आहेत. बाकी ही PDF तर तुमच्याकडे असेलच ऑलरेडी, कारण की तुमच्यापैकीच विद्यार्थ्यांनी मलाही पाठवली आणि त्यावरून मी व्हिडिओ घेत आहे. ऑल राईट. नाव रासायनिक सहाय्यकच्या 20 जागा आहेत. देन मोठी जी एक आहे तर ती कोणती आहे? नॉन मेडिकल असिस्टंट अवैद्यकीय सहाय्यकच्या ज्या आहेत ना तर त्या 128 जागा आहेत. प्रॉब्ली याच्यासाठी इफ आय एम नॉट रॉंग त्याच्यासाठी सुद्धा ग्रॅज्युएशन जे आहे ना तर तेच मागू शकतात. अवैद्यकीय परिवेक्षक जे आहे तर ते 30 जागा आहे. वॉर्डनच्या जवळपास 30 जागा ज्या आहेत ना तर त्या येऊ शकतात. गृहपाल ज्या आहेत गृहपालच्या 43 जागा आहेत. अभिलेखापालच्या 9 जागा आहेत. आणि यस अभिलेखापाल रेकॉर्ड कीपर आहे. मेडिकल रेकॉर्ड आहे. देन हे आहे वीजतंत्री. हे पहा वीजतंत्री इलेक्ट्रिशियन S8 आणि S6चे पदं आहेत. 7 आणि 3 या 10 पदं जे आहेत ना तर त्या इलेक्ट्रिशियनच्या आपल्या पोरांसाठी आहेत. स्किल्ड आर्टिझन जे आहेत तर त्यांच्या 9 आहे. अगेन हेच म्हणजे ITIचंच एक पद आहे. तांत्रिक सहाय्यक सिनियर टेक्निकल असिस्टंट हे देखील जे आहे ना तर ते ITIचंच पद आहे. ज्युनियर टेक्निशियन 1 आहे. ठीक आहे. देन तंत्रज्ञ आहे. HEMR टेक्निशियन जे आहेत तर त्यांच्या 8 आहेत. कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक त्यांच्या 4 आहेत HEMRच्या. देन आपण जर पुढं पाहिलं तर कार्यदेशक फोरमनच्या 12 जागा आहेत. देन सांख्यिकी अन्वेषक ज्या 50 जागा आहे, जे म्हणत होते ना की अर्थ व सांख्यिकीमध्ये जागा येणार आहे की नाही स्टॅटिस्टिक डिपार्टमेंटच्या, तर त्या डिपार्टमेंटच्या रिलेटेड ज्यांचा अभ्यासक्रम झाला असेल त्यासाठी 50 जागा आहेत. वरिष्ठ सहाय्यक आहे. सेवा अभियंता सर्व्हिस इंजिनियर 1 आहे. 3 आहे. देन लघु टंक लेखक बघा निम्न श्रेणी लघु लेखकच्या 5 आहेत.
लघु टंकलेखक टायपिस्टच्या ज्या आहेत ना तर त्या 32 जागा आहेत. TCS IBPS मार्फतच कदाचित ही भरती होणार आहे, कारण इतके सगळे किचकट असे पोस्ट आहेत. सगळ्यासाठी टेक्निकल एज्युकेशन वेगळं आहे, सगळ्यासाठी MPSC जे आहे ना तर ते नाही होणार. एक्सरे टेक्निशियन जे आहे, असिस्टंट टेक्निशियनला असिस्ट करणाऱ्या असिस्टंटच्या 2 जागा आहेत. ECGची जागा नाही आहे. हिस्टोपॅथी जे आहे तर त्यांचे 3 जागा आहे. आरोग्य निरीक्षक नाव सगळ्यांच्या आवडीचा विषय. 12वी सायन्सवरती जे पद आहे तर ते असणार आहे 433 जे आहेत ना काय आहे मंजूर पद आहे. 289 भरलेले आहे. 144 जे आहे ना तर ती काय आहे की रिक्त आहेत. नाव जर याच्यामध्ये जर पाहिलं तर ही 1297 रिक्त आहेत. 1175 जी आहे ना तर ती प्रमोशननं भरलेली आहेत आणि 122 जी आहेत ना तर ती प्रमोशननी भरली जाणार आहे. आरोग्य सेवक हे पद प्रमोशनने देखील चांगल्या याच्यावरती भरल्या जातं. पहा म्हणजे ग्रुप डीचं तुमचं खालचं कुठलंही पद जर मिळालं तर तुम्ही आरोग्य सेवक या पदावरती 3 वर्षानंतर जाऊ शकता. मला हे सांगायचं आहे. टोटल नाही एक मिनिट सॉरी, आरोग्य सेवक नाही, आरोग्य निरीक्षक आहे. आरोग्य निरीक्षक आहे, ठीक आहे. आणि जे आरोग्य सेवक आहेत त्यांचं जे पुढं प्रमोशन वगैरे होऊ शकतं ना तर ते आरोग्य निरीक्षकपर्यंत जाऊ शकतात. 266 जे आहेत ना तर त्या पदाची जाहिरात आरोग्य निरीक्षकसाठी येऊ शकते. आता हे PSI लेवलचं पद आहे. हे ग्रंथपाल हा 60. मी काल जे म्हटलं होतं की याच्यामध्ये ग्रंथपाल असतं का, तर येस आरोग्य विभागात ग्रंथपाल हे पद असतं. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये पण सांगितलं होतं की हो सर असतं. येस, थँक्यू फॉर गिविंग मी व्हॅल्युएबल फीडबॅक. आणि कधी कधी तुमच्याकडून जे व्हॅल्युएबल फीडबॅक येतात ना तर येस मलाही थोडंसं वाटतं की आपले पोरं जे आहेत तर ते देखील शिकत आहेत आणि शिकवत पण आहे. एनिवेज थँक्यू फॉर दिस. देन मोल्ड रूम जे किरणोपचार तज्ज्ञ जे आहे तर ते एक आहे. आणि बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजे MPW आरोग्य सेवक आपण ज्यांना म्हणू शकतो 1128 जी आहेत ना तर ती जम्बो पदाची भरती येऊ शकते. त्याच्या बाकी 191 पदं जी आहेत ना तर ती प्रमोशनची रिकामी आहे. 1128 मधून 191 म्हणजे 200 पदं जर गेली तर जवळपास ही जी भरती आहे ही 900+ पदासाठी जी आहे ना तर ती येऊ शकते म्हणण्यापेक्षा 900 पदं रिक्त आहेत. आता याच्यापैकी कितीसाठी येऊ शकते, कमीत कमी 500+ तरी यायला पाहिजे. आणि आत्ताच कालचा GR पाहिला की एक याची कशाची ठाण्याची जी माहिती जी आहेत ना तर ती समोर आलेली आहे की त्यांची जी जाहिरात आहे तर त्यांनी ती कंत्राटी पुन्हा काढलेली आहे. म्हणजे अगोदरची जी जाहिरात होती परमनंटची तर ती जाहिरात परीक्षा होईल की न होईल त्याचा आता राम भरोसा आहे. पण त्यांच्यामध्ये त्यांनी आता आरोग्य सेवकाची जी आहे ना तर ती MPWची कंत्राटी काढलेली. म्हणजे आपल्या पोरांनी काय शिक्षण याच्यासाठी घेतलं का की ठेकेदाराला विकायचं म्हणून, तो एक देखील एक भाग आहे. पर्यवेक्षक जे आहे तर त्याच्या किती 7 जागा आहेत. देन कनिष्ठ लिपिक बघा, आपली कनिष्ठ लिपिक जे आहे तर ती 1088 मंजूर आहे. 756 भरलेले आहेत. 332 जे आहेत तर ते काय आहेत रिक्त आहे, ठीक आहे. देन 478 जे आहेत ना तर ती या पदासाठी जम्बो अशी भरती येऊ शकते. किती 478 बघा. 1456 जे आहेत ना तर ते प्रमोशननं भरण्यासाठी रिक्त आहेत, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं कनिष्ठ लिपिक जे आहे ना 478. कनिष्ठ लिपिकसाठी काय तुमचं कोणतंही ग्रॅज्युएशन पाहिजे. लिपिकसाठी तुम्हाला टायपिंग मराठी 30 इंग्लिश 40 दोन्हीपैकी एक पाहिजे आणि टायपिंगचं तुमचा सराव पाहिजे, झालं. सिम्पल आहे. याच्या बाकीच्या ज्या भरत्या आहेत ना तर याच्यामध्ये प्रचंड असा कॉम्पिटिशन आहे. स्मार्ट स्ट्रॅटेजी जी आहे ना तर ती हीच आहे, ठीक आहे. देन शस्त्रक्रिया सहाय्यक आहे 4, स्त्री पुरुष आहे. शस्त्रगृह सहाय्यक आहे 2 जागा आहेत. रक्तपेढी सहाय्यक 8 आहेत. न्यूक्लिअर मेडितंत्रज्ञ जे आहेत तर त्या 3 आहेत. अशा इतका दुःखा ज्या आहेत ना तर त्या जागा आहेत, ठीक आहे. काही 10वी पासवर देखील आहेत, ठीक आहे. प्रोजेक्शनिस्ट कम लिपिक जे आहे तर ती 1 आहे. देन वाहन चालक वाहन चालकाच्या ज्या आहेत ना तर त्या 324 जागा ज्या आहेत ना तर त्या रिक्त आहे. ॲम्ब्युलन्स वगैरे म्हणा किंवा जे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्या गाडीवरती वाहन चालक पाहिजे असतात. वरिष्ठ लिपिक जे आहेत ना तर ते 228 आहेत. 400 आणि मला वाटतं 400 450 आणि हे 200 म्हणजे 600 लिपिकचे जे आहेत ना तर त्या यामध्ये जागा आहेत. अधीक्षक जे आहेत ना तर ते 15 आहेत. देन सहाय्यक अधीक्षक जे आहेत तर त्या 88 आहेत. अवैद्यकीय अधिकारी जे आहेत ना तर त्या 41 आहे, ठीक आहे. वस्त्रपाल जे आहेत तर ते 7 आहे, ठीक आहे. अशा पद्धतीनं टोटल जे आहे ना तर ते जवळपास 24,536 जे आहेत ना तर ती एवढी कर्मचारी याच्यात काम करत आहेत. 20,060 जे आहेत ना तर ती पदं भरलेली आहेत. 4,076 जी आहे ही सरळ सेवेनं भरायची पदं जी आहेत ना तर ही एवढी काय आहेत
रिक्त आहे. आणि त्यानंतर 1760 आणि 4476 ही जी आहेत ना, तर ही प्रमोशनची आहे. म्हणजे याच्याविषयी आपल्याला काही हे घेणे देणंच नाही 1760 विषय. पण 4476 पदासाठी जाहिरात येऊ शकते. हे दोन्ही जर केलं तर 6236 जे आहेत ना, तर ते पदांची टोटल होते. पण जाहिरात जी आहे ना, तर ती जवळपास या 4500 पदासाठी येऊ शकते. आणि येस, आता जसं प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं होतं की आमची आता MBBS डॉक्टर आणि जी दुसरी जी भरती आहे ती कॉन्ट्रॅक्टचीच आहे. त्याचा एकदा गाजावाजा सगळा करून म्हणजे आता जाहिरात पण आलेली आहेत आणि त्यांचे फॉर्म भरणं वगैरे पण चालू आहेत. ती भरतीच्या मागे पुढे आपली ही जी भरती आहे याचा देखील आपल्याला आकृतिबंध रूपाने श्री गणेशा किंवा नारळ फुटलेला आपल्याला नक्की दिसणार आहे. ना आता ही रिक्त पदाची माहिती आहे. यावरून लगेचच जाहिरात येईल असं म्हणणं थोडंसं इनलॉजिकल आहे, ॲटलिस्ट माझ्यासाठी तरी. कारण की मला माहिती आहे की कुठल्याही पदाची ज्यावेळेस जाहिरात येते ना, तर त्याच्या अगोदर आकृतिबंध येणं गरजेचं असतो. आकृतिबंध आल्यानंतर आपल्याला सगळी माहिती जी आहे तर ती येतच असते. आणि आकृतिबंध आल्यापासून नंतर तिथून पुढे 5 ते 6 महिने अभ्यासाला आणि तिथून पुढे 5 ते 6 महिने आपली परीक्षा व्हायला वेळ असतोच. म्हणून मी नेहमी सांगत असतो की आकृतिबंध आल्यानंतर जरी तुम्ही अभ्यासाला लागले तरी खूप चांगला अभ्यास होऊ शकतो. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरते एवढंच थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.